दोन्हीकडनं खरं तर जे बघाशी हे म्हणाले तासीम सरोदे म्हणालेत की ड्युअल आर्ग्युमेंट आहे, पण हा कुठेतरी शिवसेनेचा सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुद्धा कुठेतरी सुरुवातीच्या काळात जी स्ट्रॅटेजी झाली त्याच्यात आज त्यांचा सगळ्यात मोठा वीक पॉईंट ठरला. पण नक्की म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने चुका केल्याच नाहीत असं नाही आहे, त्यांनी पण बरेचसे चुका त्यावेळी केलेल्या आहेत. इलेक्शन कमिशन जर म्हणतंय आमच्याकडे घटना नाही तर त्यावेळेला त्यांनी का नाही दाखवलं? खरं म्हणजे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती दिसते घटना आहे म्हणून, तर त्यावेळेला ऑब्जेक्शन का नाही घेतलं? असे अनेक त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. पण मला याच्यामध्ये इंटरेस्टिंग किस्सा सांगायचा आहे कमलेश, की जनता दलाचं उदाहरण आपल्या समोर आहे. जनता दल होतं आणि जनता दलाचे अध्यक्ष होते लालू प्रसाद यादव. जनता दलाच्या कार्यकारिणीने अध्यक्षांची हकालपट्टी केली आणि नितीश कुमार यांना अध्यक्ष केलं आणि त्यानंतर लालू प्रसाद यादवनी स्वतःचा पक्ष काढला, त्याचं नाव आहे राष्ट्रीय जनता दल. त्यामुळे अध्यक्षांची हकालपट्टी करता येत नाही असं नाही. त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही जर नसेल तर शिवसेनेने तत्कालीन अध्यक्षांची किंवा तत्कालीन पक्षप्रमुखांची हकालपट्टी करून सगळा पक्ष आता आम्ही चालवणार असं का नाही म्हटलं? याच्या मागे खरं कारण आहे. कारण त्यावेळेला राजकीय परिस्थिती अशी होती की उद्धव ठाकरेंचा संबंध नाही असं जरी जाहीर केलं असतं तर त्यावेळेला जो बॅकलॅश आला असता तो बॅकलॅश भोगावा लागू नये. पत्र दिलं ना आम्ही की इकडे हुकुमशाहीनी चालतंय म्हणून. नाही पत्र तुम्हाला बरं का, एक मिनिट किरण चालतो आहे किरण आम्हाला हे अध्यक्ष नको, आम्हाला दुसरे अध्यक्ष पाहिजेत असं जेव्हा होतं त्यावेळेला त्याच अध्यक्षांना कायम ठेवलं जात नाही ना. एक पत्र माझ्याकडे आणखी एक आहे बरं का, 27 फेब्रुवारी 2018च पत्र आहे माझ्याकडे. ज्या पत्रामध्ये असं म्हटलं, राजू वाघमारेजी 2018चं पत्र आहे, हे जे तेव्हाचे इलेक्शन कमिशनचे अंडर सेक्रेटरी अजय कुमार वर्मा यांना लिहिलेलं पत्र आहे. त्याच्यात म्हटलेलं आहे, शिवसेनेने कळवलं अधिकृतरित्या, अनिल देसाईंची सही आहे, इलेक्शन तुमच्या पक्षाचे इलेक्शन सेक्रेटरी तेव्हाचे, त्यांनी त्यात म्हटलेलं आहे की ऑर्गनायझेशन इलेक्शन्स ऑफ शिवसेना वर कंडक्टेड ऑन 23 January 2018 at Mumbai and the information regarding the designations and name of the party office bearers sought by your office, that is Election Commission of India, is being enclosed in format for your record. Kindly acknowledge the receipt of the same. तर कळवलं होतं पक्षांतर्गत निवडणुका झाल्या, त्याप्रमाणे नेमणुका झाल्या. आणि माझ्या मते ही जी 23 जानेवारी 2018ची जी सभा झाली होती, प्रतिनिधी सभा, ती वरळीच्या NSCI मध्ये झाली होती, ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नेत्या करण्यात आलं होतं. बरोबर किरण? आपण होतो तिकडे, दोघांनाही केलं होतं, आदित्य आणि शिंदे दोघेही. जी. तर तेव्हा त्यात हाही होता की इथून पुढे आपण सगळ्या निवडणुका एकट्याच्या सोबळावरती लढवायचा असा नारा देण्यात आला होता आणि त्याला सगळ्यांनी त्यात होकार दिला होता. त्यात वेगळे जे प्रस्ताव पास झाले होते, अर्थात तो भाग वेगळा आहे, तर राजकीय चर्चेकडे आपण पुन्हा काहीतरी वेगळं येऊ शकतो. पण झालं होतं ऑर्गनायझेशन इलेक्शनचं, कळवलंही होतं, तुम्ही म्हणतात कळवलं नाही त्याचं, राजू वाघमारेजी? अहो साहेब, मी कळवलं, पण त्याच्यानंतर आम्ही कळवलं ना की इकडे काय चाललंय. मी 18चं म्हणतोय, 18च्या घटनेचा संदर्भ मी 18चं सांगतोय, पत्र 18चं आहे. मला कमलेची हेच कळत नाही 18चं जे कळवलं. पण जर तुम्ही ते कळवलं पण तुम्ही मेन घटनाच तिकडे दिली नाही तर त्याचा अर्थ काय बरं? त्याच्यानंतर आमचं पत्र गेलं ना, की आमच्या पत्रामध्ये आम्ही सांगितलं ना की इकडे हुकुमशाही आहे, इकडे कारभार बरोबर घटनेप्रमाणे होतंय काय ना. राजू वाघमारेजी, नाही मला काही ना आपलं तिथल्या तिथे जळण जळत आहे. तुम्ही ज्या पत्राचा आधार देताय ना, मग त्याच पत्राचा आधार जेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही ते एक्सेप्ट करत नाहीत. त्याच पत्रामध्ये तुमचा पॉइंट, जो तुमचा जे रेझोल्युशन पास झाले आहेत ना, ज्याचा मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला ना, की त्याच्याच त्या बैठकीत तुम्ही म्हटलात की आम्ही कळवतो पार्टीमध्ये इनर डेमोक्रेसी नाही, त्याच पत्राच्या पुढच्या पानावरती तुम्ही म्हटलात इट इज हिअर बाय रिझॉल्व्ड इन द फॉलोइंग चेंजेस विल बी मेड इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी. हे तुम्ही केले. इन द आर्टिकल विल फॉलोइंग चेंजेस ॲडिशन्स विल बी मेड. ह्याच्यात तुम्ही काय म्हटलं आहे ऐका, मी तुम्हाला परत वाचून दाखवतो. द पोस्ट ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख ॲट द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. हे पद तुमचं रद्द करण्यात आलेलं आहे. ऑल द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ पार्टी प्रेसिडेंट विल नाव बी हेल्ड अँड एक्झिक्युटेड बाय द चेअरमन ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी अँड ऑल्सो नोन ॲज द मुख्य नेता. म्हणजे ते मुख्य नेत्याकडे सगळे अधिकार असतील. पक्षप्रमुख तुम्ही पार्टी प्रेसिडेंटचं जे पद आहे पक्षप्रमुख म्हणून ते तुम्ही रद्द केलं आहे. पण त्यातच तुम्ही पुढे म्हणतात, तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख करता की आम्ही कळवलं आहे, त्यात तुम्ही हेही कळवलं आहे जे तुम्ही केव्हाचं मान्य करत नाहीत. द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट विल बी अन ऑनररी पोस्ट. त्यामुळे उद्धव ठाकरे आहेत ना पक्षात, तुम्ही हे का नाकारताय? याच पत्राचा तुम्ही आधार देताय, या पत्राचे आधीचे तुम्ही महिना नाकारतायत. हा महिना का, आधीचा महिना तुम्ही म्हणतात की तो आमचा आधार आहे, मग हा का नाकारताय तुम्ही? राजू वाघमारेजी तुमच्यासाठी होता. राजू वाघमारेजी आवाज येतोय? नाही, मी तुम्हाला सांगितलं काहीतरी वाचून आता, त्याचा उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. राजू वाघमारेजी
परत वाचू. एकच मिनिट. हा थांबलोय. तुम्ही कुठचं पत्र तुम्ही त्यांना मी पाठवलेलं आहे ते डॉक्युमेंट राजू वाघमारे साहेबांना. हे बघा, जे पत्र ज्यात तुम्ही म्हणतात की त्यांना इनर मी पार्टी पाठवलेलं आहे राजू वाघमारे साहेबांना व्हॉट्सअपवर. हे जे आहे तुमच्या मिनिट्स ऑफ द शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी मीटिंग 26 जुलै 2022 ॲट मुंबई. द मीटिंग ऑफ शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी वॉज हेल्ड ऑन 26 जुलै 2022 ॲट मुंबई अँड वॉज प्रिसाइडेड बाय श्री एकनाथ शिंदे, शिवसेना मुख्य नेते अँड चेअरमन राष्ट्रीय कार्यकारिणी. त्या बैठकीला कोण कोण होतं? रामदास कदम, आनंदराव अडसूळ, उपनेते श्री गुलाबराव पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत, शरद पोंक्षे, विजय नाहटा, यशवंत जाधव अटेंडेड द मीटिंग. याच्यात पुढचं पान ज्याच्यामध्ये तुम्ही रेझोल्युशन म्हटलं की याच्यामध्ये मग याच्यात मी लिहिले ना की ऑनररी पोस्ट जे बोललोय. हा मग आहेत ना पक्षात, मग हकालपट्टी झाली तुम्ही कधी म्हणतात, ते आहेत ना पक्षात. आहेत म्हणजे पक्षात असण्याचा प्रश्न नाही, त्या पदावर नाही आहेत ते पदावर नाहीच आहेत पण पक्षात आहेत ना. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख त्यात नुसतं नाही, पक्षप्रमुख म्हटलं बघा. पक्षप्रमुख, द टायटल ऑफ शिवसेना पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट इट विल बी अन ऑनररी पोस्ट. आणि तुम्हाला कळवलं का मी राजीनामा देतोय का तुम्ही त्यांची हकालपट्टी केली का? हा माझा चर्चा सुरुवातीचा मुद्दा होता, त्याच्याभोवती आपण सगळी चर्चा करतोय. आम्ही हे जे लिहिलेलं आहे ते आहे ना, ते ऑनररी पोस्ट आहे त्यांना दिलेली. आणि हे जर आम्ही त्याच्या आधीच्या याच्यामध्ये दिलंय द शिवसेना पक्ष प्रमुख ऍज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल्ड विथ इमिजिएट इफेक्ट. हे केलेलं आहे ना, आम्ही कॅन्सल केलंय. पार्टी पक्षप्रमुख ऍज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल, बरोबर आहे. बघा, शिवसेना पक्ष प्रमुख ऍज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल with immediate effect. बरोबर. All the power and duties of party president will now be held and executed by the chairman of the Rashtriya Karyakarni, also known as Mukhya Neta. The title of Shivsena Pramukh remain with Shri Uddhav Thackeray till he desires, but it will be an honorary post. तर आम्ही ऑनररी असो किंवा अजून कशी असो पण ती आहे पक्षात. पक्षप्रमुख पद हे उद्धव ठाकरेंकडे आहे. ऑनररी पण आम्ही जर कॅन्सल केलेलं आहे ना, ऍज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल. तुम्ही त्याचा वाक्याचा अर्थ पहिलं परत तुम्हाला वाचून दाखवतो की त्यातला एक तुम्ही नाही कमलेशजी, शब्दांचा गोंधळ नको. डी मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे द पोस्ट ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख ऍज द पार्टी प्रेसिडेंट इज कॅन्सल विथ इमिजिएट इफेक्ट. बरोबर. आता हे कॅन्सल केलेलं आहे. हो पण द टायटल ऐका ना, तुम्ही पुढचं वाक्य का बरं तुम्ही त्याला इग्नोर करतायत? द टायटल ऑफ शिवसेना पक्ष प्रमुख विल रिमेन विथ उद्धव ठाकरे. हे उद्धव ठाकरेंकडेच राहील असं म्हटलंय पण ते ऑनररी असेल. मानद पद असेल ते पण आहे ना. जर ते पद आहे, मानद आहे, त्यांच्याकडे आधी नाही ऑनररी आणि पक्षप्रमुख असणारं पद ते जे कॅन्सल केलेलं आहे त्यांचे सगळे अधिकार गेले, किरण सगळ्या गोष्टी गेल्या. नाही किरण राजू वाघमारे तुम्ही ना समजून न समजल्यासारखं करताय. त्यात म्हटलं की विल रिमेन विथ उद्धव ठाकरे. काय वाटतं किरण? ऑनररीचा अर्थ काय? मानद, आपल्या मराठी भाषेत मानद. मानद म्हणजे मानदला काय अधिकार नसतो. बिलकुल. बघा, अधिकार असो किंवा नसो, माझा मुद्दा तो नाहीच आहे. उद्धव ठाकरे पक्षात आहेत ना. ऑनररी पोस्ट आहे ती, त्यांना आम्ही बोललो ती ऑनररी पोस्ट. आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वतःचा पक्ष काढला. त्यामुळेच त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर कधी अपात्रतेची कारवाई केलेली नाही. जी, कधी अपात्रतेची कारवाई केली नाही, कधी त्यांना नोटीस पाठवली नाही पक्षाने. आम्ही जर त्यांना त्यांच्या पदावरून काढलं तर प्रश्नच येतो ना, प्रश्न मिटतो तिथेच. आता त्यांनी पक्षात तुम्ही जे म्हणताय की ऑनररी पोस्ट जी आम्ही दिली ती पोस्ट ऑनररी आहे, त्याचा काहीच संबंध नाही. त्याच्यात त्यांना काही करता येत नाही, आदेश देता येत नाही, काहीच करता येत नाही. हो ते पद मी तुम्हाला ऐका ना, त्यांना अधिकार शून्य आहेत. मी सांगतो सुरुवातीला कार्यक्रमाच्या किरण तारेंनी शब्द वापरला टूथलेस टायगर, दात काढलेला वाघ, असं त्याचं. पण मुद्दा तो त्यांना अधिकार आहेत की ना मुद्दाच नाहीयेत. हे पक्षात आहेत का मुद्दा आहे ना राजू वाघमारेजी. त्याच्यामध्येच आम्ही पुढे